Frontal beam is shown in figure is hinge at point and roller support at a vertical load of a 200 kilonewton. This at a point D. Determine deflection at this point, taking E is equal to 210 GPa and I is equal to 2 into 10 raised to 8 mm raised to 4. So first EI is equal to 210 multiplied by 2 into 10 raised to 8 is equal to 42010 kilonewton per meter square. Next, solution. This is flexural rigidity. Next solution. So step 1, find the moment reaction at point A. So summation of MA is equal to 0. So first load is 200 multiplied by its distance from point A is 2 meter multiplied by 2. So downward is plus and upward direction is minus. So downward is plus and next one is B. This is upward direction. So RB. So minus RB multiplied by its distance from point A, 2 plus 4 is 6, is equal to 0, and calculate this. We get RB is equal to 66.66. RB is equal to 66.66. Next, RA plus RB is equal to summation of total loads. So total load is 200 kilonewton. So summation of total load is 200. This is equation 1. Put RB is equal to 66.66 in equation 1 and we get RA plus value of RB is 66.66 is equal to 200. So RA is equal to 200 minus 66.66. So RA is equal to 133.33. मोमेंट इक्वेशन अबाउट सेक्शन XX अशी डायग्राम ड्रॉ करायची आणि तिला इथं डॅश काढायची. तिला म्हणायचं XX ही झाली XX. आता या डायग्राम वरून मोमेंट इक्वेशन लिहायचं. सो MXX इज इक्वल टू EI d स्क्वेअर y अपॉन dx इज इक्वल टू पहिला लोड किती आहे आता RA किती आला आपला RA इज इक्वल टू हे लिहून घ्यायचं डायग्राम मध्ये. RA इज इक्वल टू 133.33. मग RA इज इक्वल टू पहिला लोड घ्यायचा 133.33. आता तो किती द्यायचा डिस्टन्स x तर 0 आहे. मग फक्त x लिहायचं डॅश डॅश डॅश. आता दुसरा लोड किती 200 तो किती डाऊनवर्ड आहे मग मायनस 200 त्याचा डिस्टन्स हे डिस्टन्स किती 2 मीटर मग x मायनस 2. या इक्वेशनला या मोमेंट इक्वेशन याला इंटिग्रेट करायचं. मग इंटिग्रेट केलं काय येईल MI dy बाय dx इज इक्वल टू 133.33 x स्क्वेअर अपॉन 2 C1 मायनस 200 x मायनस 2 त्याचा स्क्वेअर अपॉन 2. हे झालं इक्वेशन 1. त्याच्यानंतर EI आता डबल इंटिग्रेट करू. सो EIY इज इक्वल टू 133.33 x क्यूब अपॉन 6 C1x प्लस C2 मायनस 200 x मायनस 2 त्याचा आता 2चा झाला क्यूब आणि 2चा झाला परत 6. हे झालं इक्वेशन. हे इक्वेशन 1 हे 2 आणि हे 3. Put x is equal to 0 and y is equal to 0 in equation 3. त्याच्यावरून काय भेटलं आपल्याला C2 is equal to 0. हे फिक्स आहे दरवेळेस लिहून टाकायचं प्रत्येक वेळेस लिहून टाकायचं C2 is equal to 0. आता नेक्स्ट स्टेप पुट x is equal to आता नेक्स्ट टोटल लेंथ किती आहे 4 प्लस 2 6. पुट x is equal to 6 in equation 3. आता या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं मग C1 ची व्हॅल्यू भेटेल. C1 is equal to मायनस 444.48. ते झालं. आता आपल्याला गिव्हन डेटामध्ये काय सांगितलंय प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय डिटरमाइन डिफ्लेक्शन ॲट पॉईंट डी. आता हा पॉईंट डी त्याचं आपल्याला डिफ्लेक्शन काढायचं. पहिले जनरल इक्वेशन फॉर डिफ्लेक्शन. आता डिफ्लेक्शनचं इक्वेशन लिहू EI मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू 133.33 एक्सचा क्यूब अपॉन 6 माय प्लस C1x ने आता इथं C1 ची व्हॅल्यू ऍड करायची. आता ती काय आहे मायनस आता इथं C1 ची व्हॅल्यू ऍड करायची मायनस 444.48 मल्टिप्लाय बाय x मायनस 200 x मायनस 2 त्याचा क्यूब अपॉन 6. हे झालं आपलं डिफ्लेक्शनचं इक्वेशन. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता पुट
एक्स इज इक्वल टू, आता डिफ्लेक्शन कोणत्या पॉईंटमध्ये खाली काढायचं आपल्याला, पॉईंट डी खाली, हा झाला पॉईंट डी. आता पॉईंट डी पासून पॉईंट एचं अंतर किती आहे, 2 मीटर. मग पुट एक्स इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 4. आता ई आय मल्टिप्लाय बाय वाय, आता पुट करायची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 2 332 क्यूब अपॉन 6 मायनस 444.48 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 200 2 मायनस 2 2 क्यूब अपॉन 6. आता 2 मायनस 2 0 0 मल्टिप्लाय बाय 0 ही पूर्ण टर्म झाली 0. आता या दोन टर्म फक्त सॉल्व्ह करून घ्यायच्या. ई आय मल्टिप्लाय बाय वाय पूर्ण सॉल्व्ह करून घेतली कॅल्क्युलेटरमध्ये. ई आय वाय इज इक्वल टू मायनस 711.17. आता ई आयची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, मग वाय इज इक्वल टू, ही इकडे काय मल्टिप्लायला आहे, इकडे आल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल. मग मायनस 711.17 डिवाइड बाय ई आयची व्हॅल्यू 42000. मग वाय इज इक्वल टू, हे सॉल्व्ह केलं 16.93. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चांगली कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.